नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यातील 4 जिल्ह्यांतील 22,000 शेतकऱ्यांना दिलासा मिळणार। मार्चमधील अवकाळीच्या नुकसानीपोटी 16 कोटी रुपयांची मदत मंजूर करण्यात आलेली आहे। मित्रांनो, हे 4 जिल्हे कोणते आहेत आणि या 4 जिल्ह्यांमधील कोणकोणते शेतकरी पात्र आहेत, संपूर्ण माहिती सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। पण त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। शेतकरी बांधवांनो, आपल्या शेतकरी मित्रांसाठी सुरू केलेलं हे एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं चॅनल आहे। या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही आत्ताच आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। मित्रांनो, अवकाळी पावसाने मार्च 2026 मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील 4 जिल्ह्यात शेतपिकांचे नुकसान झाले होते। या नुकसानीपोटी 16,71,59,000 रुपये वित्त निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। ही मदत 22,000 शेतकऱ्यांना मिळणार आहे। मार्च महिन्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना गारपिटीसह अवकाळी पावसाचा तडाखा बसला होता। यामुळे गहू आणि फळपिकांचे नुकसान झाले होते। तसेच नागपूर विभागातही नुकसान झाले होते। यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागीय आयुक्तांनी शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता। त्यानुसार शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 16,71,00,000 रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। मित्रांनो, अवकाळी पावसाने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 17,216 शेतकऱ्यांचे 7,557 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते। तर बीड जिल्ह्यातील 569 शेतकऱ्यांचे 226 हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते। या 2 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मिळून 12,30,00,000 रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे। तर नागपूर विभागातील गोंदिया जिल्ह्यातील 465 शेतकऱ्यांचे 185 हेक्टरवरील आणि गडचिरोलीतील 3,873 शेतकऱ्यांचे 2,406 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते। त्यांना 4,40,00,000 रुपये मदत मिळणार आहे। ही मदत थेट लाभ हस्तांतरण पोर्टलद्वारे लाभार्थ्यांच्या थेट त्यांच्या खात्यात बँक खात्यात वितरित केली जाणार आहे। मित्रांनो, खरीप 2025 व या पुढील कालावधीसाठी केंद्र व राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेतपीक नुकसानीबाबत द्यावयाचे निविष्ठा अनुदानाचे दर व निकष शासन निर्णय 27 मार्च 2023 प्रमाणे देह राहतील असे नमूद करण्यात आले आहेत। तर मित्रांनो, नक्कीच ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांना या नुकसान भरपाईचे पैसे मिळतील आणि त्यामुळे त्या शेतकऱ्यांना भरपूर फायदा होईल अशी आपण अपेक्षा करूयात। हा निर्णय तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला पुढे जाणून घ्यायची असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो। धन्यवाद।